बक्षीस वितरण सोहळ्याकडे वळत आहोत। वैयक्तिक बक्षिसांनी आपण सुरुवात करत आहोत। संपूर्ण स्पर्धेच्या निमित्तानं अंतिम सामना सामनावीर हा चषक पुरस्कृत केलाय आमचे भालचंद्र स्पोर्ट्स शिरवल यांच्या वतीनं आणि अंतिम सामना सामनावीर ठरतोय सुशांत घाडीगावकर। अंतिम सामन्यात 16 धावांची बहारदार खेळी सुशांत घाडीगावकर। विनंती असेल आपण आमच्या मान्यवरांच्या कक्षात येऊन या बक्षिसाचा स्वीकार करावा। मी विनंती करतो सन्माननीय ॲडव्होकेट SB दळवी साहेबांना आपल्या शुभ हस्ते आपण सुशांत घाडीगावकर याला अंतिम सामना सामनावीर म्हणून गौरवूयात। शिरवल प्रीमियर लीग 2024 चा अंतिम सामना सामनावीर सुशांत घाडीगावकर। खूप खूप शुभेच्छा, भावी वाटचालीसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा। त्यानंतर या संपूर्ण स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट गोलंदाज ज्याने संपूर्ण स्पर्धेमध्ये मोठमोठ्या फलंदाजांच्या विकेट्स घेतल्या, तब्बल 10 धावा 10 गडी गारद केलेत, अर्थातच सनराइज हळवल क्रिकेट संघाचा कोण असेल? बहुमताने आकाश जाधव याची निवड करण्यात येते। संपूर्ण स्पर्धेमध्ये महत्त्वपूर्ण सामन्यांमध्ये महत्त्वपूर्ण गडी गारद करत ज्या गोलंदाजाने सनराइज हळवल क्रिकेट संघाला महाअंतिम विजेतेपदावर दाखल केलंय, रूढ केलंय, अर्थातच संपूर्ण स्पर्धेचा गोलंदाज मी विनंती करतोय घाडीगावकर डॉक्टर घाडी यांना आपल्या शुभ हस्ते आपण प्रदान करूयात। सर्वोत्कृष्ट गोलंदाज SPL 2024 चा ठरतोय आकाश जाधव। त्यानंतर संपूर्ण स्पर्धेत सर्वोत्कृष्ट फलंदाज चषक हे चषक पुरस्कृत केलंय अर्थातच प्रणव सावंत उद्योजक यांच्या वतीनं आणि हे पारितोषिक प्रदान करण्यासाठी मी विनंती करतोय SB दळवी साहेबांना आपल्या शुभ हस्ते आपण हे पारितोषिक वितरित करूयात। संपूर्ण स्पर्धेचा सर्वोत्कृष्ट फलंदाज ज्याने आपल्या बॅटमधून 87 धावा जमवल्यात, सुरेख झेल टिपलेत, बऱ्याच सेव्हिंग्जमध्ये चौकार षटकारांच्या वाचवण्यामध्ये ज्याचा हात आहे, अर्थातच सनराइज हळवल क्रिकेट संघाचा फलंदाज संदेश घाडीगावकर। विनंती आहे SB दळवी साहेब आपल्या शुभ हस्ते SPL 2024 अर्थातच शिरवल प्रीमियर लीग 2024 चा सर्वोत्कृष्ट फलंदाज संदेश घाडीगावकर, मॅन फ्रॉम कळसुली। उदयोन्मुख खेळाडू अर्थातच उगवता तारा हा चषक पुरस्कृत केलाय केकेज कव्हर ड्राईव्ह सन्माननीय गिरीश परब आणि संदेश परब यांच्या माध्यमातून। संपूर्ण स्पर्धेदरम्यान सर्वोत्कृष्ट गोलंदाजी, मौक्याच्या क्षणी सुंदर फलंदाजीने आपल्या संघासाठी महत्त्वपूर्ण कामगिरी आणि क्षेत्ररक्षणात लावलेल्या 4 चांद यांच्या जोरावर त्रिवेणी संगमातून फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणाच्या जोरावर उगवता तारा या चषकाचा मानकरी ठरतोय रोहित घाडी वागदे। सन्माननीय प्रदीप गावडे यांना विनंती असेल आपण त्यांचा रोहित गाडी याचा उदयोन्मुख खेळाडू म्हणून यथोचित सन्मान करूयात। अर्थातच दुसऱ्या स्पर्धेमधील सलगचा दुसरा उदयोन्मुख खेळाडू म्हणून किताब मिळवणारा रोहित घाडी हा खेळाडू वागदे गावचा सुपुत्र आपण पाहतो। त्यानंतर या संपूर्ण स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू अर्थातच फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या तिहेरी कामगिरीवर शिक्कामोर्तब करणारा खेळाडू तत्पूर्वी मालिकावीर चषक ज्यांनी पुरस्कृत केलाय अर्थातच सन्माननीय प्रणव सावंत उद्योजक यांचे विशेष आभार आणि त्यांच्या प्रायोजकत्वातून मालिकावीर चषक जातोय प्रमोद स्पोर्ट्स हळवल क्रिकेट संघाचा अष्टपैलू खेळाडू
ज्याने गोलंदाजी तो 9 गडी गारद केलेत, ज्याने फलंदाजी करताना 50 धावा केल्यात. 3 खेळाडू या रेसमध्ये होते मालिकावीर चषकाच्या. तर तिघांमधून या खेळाडूची निवड करण्यात आली आहे. अर्थातच कोण असेल? अजून प्रशांत गावडे रेसमध्ये आहेत. अजून यश परब देखील रेसमध्ये आहे. अजून दिमाग की बत्ती जलाओ, मेंटॉस खाओ. मालिकावीर चषकाचा मानकरी प्रमोद स्पोर्ट्स हळवल क्रिकेट संघाचा 9 गडी व तब्बल फलंदाजी करताना 50 धावांचा रतीब यश परब ओसरगाव. एस बी देवी साहेबांना विनंती, आपल्या शुभ हस्ते हे पारितोषिक देखील आपण सर्व मान्यवरांच्या शुभ उपस्थितीमध्ये प्रदान करूयात. यश परब करतोय 3ऱ्या पर्वातील पंचकृषी प्रीमियर लीगचा मालिकावीर अर्थात शिरवल प्रीमियर लीग SPL 2024 चा सर्वोत्कृष्ट खेळाडू यश परब. या स्पर्धेच्या निमित्तानं मान्यवरांना विनंती असेल आपण कृपया आपल्या आसनावर स्थानापन्न व्हावं. या स्पर्धेच्या निमित्तानं आमचे प्रमुख मार्गदर्शक ज्यांच्या प्रमुख मार्गदर्शनातून ही स्पर्धा संपन्न होते, या स्पर्धेच्या निमित्तानं सन्माननीय ॲडव्होकेट SB देवडी साहेबांना विनंती, आपण विजेत्या उपविजेत्या संघातील खेळाडूंना शुभेच्छा द्याव्यात. हरलेल्या संघांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देत या स्पर्धेच्या वतीनं निमित्तानं आपण व्यक्त व्हावं. धन्यवाद. शिरवल ग्रामस्थ आणि हे शिरवल प्रीमियर लीग भालचंद्र स्पोर्ट्स क्रिकेट संघ शिरवल श्री प्रशांत गावडे आणि आमचे वकील मित्र श्री भरत गावकर यांनी आयोजित केलेल्या या कार्यक्रमामुळे स्वतःचा वैयक्तिक माझा वकील म्हणून एक फायदा झाला. तो म्हणजे नवीन आणि तरुण मुलांशी आणि खेळाडूंशी आमच्या ओळखी होतात आणि सर्वस्वीपणे कला आणि क्रीडेमध्ये जो काही भक्तिभावना किंवा प्रेमभावना निर्माण होते ती अन्य कुठेही आपल्याला दिसणार नाही. मी आवर्जून व्यासपीठावरून आणि आयोजकांकडून काही तरुण माझ्या मित्रांची नावं याद्वारे सांगू इच्छितो. या ठिकाणी रोहन कदम असतील, संदेश तांबे असतील, विवेक परब असतील किंवा गोलतकर सर असतील, सागर कदम असतील किंवा या नेटवर्कसाठी ज्यांनी आधारभूत ठरले, पाठबळ दिलं आणि सगळी यंत्रणा पुरवली ते पारकर असतील आणि व्यासपीठावरती ही साऊंडची जी व्यवस्था आहे ती करणारे मेस्त्री असतील. या सर्वांनी आपली जी अभूतपूर्व कला या ठिकाणी सादर केली ती आम्हाला कोर्टामध्ये किंवा अन्य ठिकाणी कुठेच मिळत नाही. ती या ठिकाणी आम्हाला बघायला मिळते आणि ती अनुभवाला मिळते. आणि हा अनुभव मी स्वतः घेतला. मला या मित्रांकडून कदम असतील, तांबे असतील, परब असतील, गोलतकर सर असतील, आम्ही तर बोलणारे खूप चॅम्पियन आहोत पण आम्ही कमी पडतो की काय अशी भावना या चौघांच्या या ज्या भाषणांमुळे किंवा समाजरचनामुळे मिळते ती आम्ही आमच्या कोर्टामध्ये पण कमी पडतो की काय असं एक क्षणभर वाटून जातं. इतकं अस्खलित सुंदर मालवणी, हिंदी, मराठी बोलणं मी अजूनपर्यंत कुठे अनुभवलं नाही जे मी या ठिकाणी या क्रीडांगणावरती अनुभवतो. मी पुन्हा एकदा मान्यवरांचे आभार मानतो. आम्ही फक्त 2 वर्ष घेतलेली आहेत. पुढच्या वर्षी आम्ही मागे वळून बघणार नाही. पहिलं वर्ष आमचं सुरुवातीचं होतं, दुसरं वर्ष आम्ही सेट झालो आहोत, तिसऱ्या वर्षी आम्ही सीझन मध्ये असणार 100%. आणि मी प्रत्येक संघाच्या खेळाडूंना, त्यांच्या मालकांना, संघ मालकांना आणि त्यांच्या कर्णधारांना खूप खूप धन्यवाद करतो. तुमच्या सहकार्याशिवाय या मैदानाची कुठलीही शोभा नाही. तुम्ही आता जितके संघ आणलात, पुढच्या वर्षी जितके संघ येतील, सगळे आमची तरुण मित्रमंडळी असतील, आम्हाला संधी द्या. आम्ही फार फार कठीण परिस्थितीमधून जात असतो, इथे आम्हाला विरंगुळा मिळतो. तुमच्या सर्वांचे धन्यवाद आणि आभार मानतो आणि कार्यक्रम पुढे ठेवण्याची परत यांना विनंती करतो. धन्यवाद सर.
आपलं पाठिंबा, आपलं मार्गदर्शन असंच सातत्यानं या मित्रमंडळाच्या पाठीशी राहील. या शिरवळ स्पर्धेच्या निमित्तानं आपण कृपया व्यक्त व्हावं. प्रमोद स्पोर्ट्स हळवल क्रिकेट संघ, राजप्रतिष्ठान सिंधू आयोजित पंचक्रोशी प्रीमियर लीग 2024 पहिल्या पर्वाचा विजेता संघ, हळवल गावाने दुसऱ्यांदा आयोजन केलेल्या पंचक्रोशी प्रीमियर लीग या दुसऱ्या स्पर्धेचा विजेता संघ आणि या तिसऱ्या पर्वात शिरवल गावामध्ये थोड्याशा फरकाने का होईना उपविजेते पदावर परंतु फायनलमध्ये प्रवेश करणारा सलग सातत्यपूर्ण 3 फायनल्स या स्पर्धेच्या निमित्तानं आणि या संपूर्ण वाटचालीबद्दल आपण व्यक्त व्हावं. धन्यवाद विवेक सर. सर्वप्रथम भालचंद्र स्पोर्ट्स क्रिकेट संघ, प्रशांत गावडे आणि भरत गावकर ज्यांच्या माध्यमातून हे अगदी या स्पर्धेचं सुंदर आणि नेटनेटकं नियोजन आम्हाला पाहायला मिळालं. खरं तर गतवर्षी अशीच एक स्पर्धा झाली होती. पहिलं पर्व होतं आणि त्या पर्वामध्ये माझ्यामुळे माझा संघ हरला होता. खरं तर माझ्या हाताला दुखापत झाली आणि त्यानंतर माझ्या संघाला तिसरा गोलंदाज नव्हता आणि त्यानंतर माझा संघ सगळे सामने हरला. ते दुःख कुठेतरी सलग होतं आणि खूप इच्छा होती की आपला संघ या स्पर्धेमध्ये, विशेषतः उसरगावची स्पर्धा खूप चांगली झाली, तिथे आम्ही विजेते होतो. आमच्या हळवलची डिके काकांनी जी स्पर्धा भरवली ती पण खूप सुंदर, तिथे आम्ही विजेता होतो. दुसरा आमचाच संघ होता स्टार बॉईज हळवल, तो त्या ठिकाणी उपविजेता होता. आम्ही फक्त दुःख होतं हेच की गेल्या वर्षी खूप तगडा संघ होता कागदावरती, तर सुद्धा एकही सामना माझा संघ जिंकू शकलो नव्हता. कुठेतरी दुःख होतं आणि त्यामुळे पहिल्यापासून निर्धार केला होता की आपण या स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये जायचं आणि आम्ही अंतिम फेरीमध्ये आलो. आमचा दुसरा संघ आहे हळवलचा डिके काकांचा, तर तो संघ विजेता ठरला. आम्हाला दुसऱ्या स्थानावरती राहावं लागलं. दुःख नाही आहे, एवढा आनंद आहे, कारण की प्रत्येक जर सिरीज आम्ही जिंकत राहिलो तर बाकीचे मालक विचार करतील की बाबा आता ह्या स्पर्धेत किंवा ह्या पंचक्रोशी लीगमध्ये भाग घेण्यात काही अर्थ नाही आहे. मात्र असं नाही आहे, खूप सगळे चांगले खेळलात. आयोजकांचं मी कौतुक करेन, कारण की वकील ॲडव्होकेट जे आहेत त्यांना आपण नेहमी काळाकोटात नेहमी त्यांच्या कक्षामध्ये बघतो, मात्र एक सुंदर त्यांच्या माध्यमातून क्रिकेट त्यांचा खेळ या ठिकाणी पाहायला मिळाला. मुद्दाम माईक मागून घेतलं मी. 1-2 दिवस एक पोस्ट सध्या फेसबुकवर फिरते, ग्रामीण क्रिकेटमुळे खेळाडू कुठेतरी बरबाद होत आहेत. तर हे थोडंसं मला खटकलं. मी तेवढा मोठा नाही आहे की त्या ज्याने लिहिलं आहे त्यांच्यावरती बोलण्याएवढा मी मोठा नाही आहे, पण त्यांनी सगळे दुष्परिणाम लिहिले आहेत, फायदा एकही लिहिलेला नाही आहे त्याच्यामध्ये. मला असं वाटतं की खरं आणि त्यांचं म्हणणं परफेक्ट आहे. खेळाडूंनी तुमचं घर, संसार, तुमचं आरोग्य, सगळं तुमचं शिक्षण सांभाळून क्रिकेट खेळलं पाहिजे. मात्र मला त्यात आवर्जून बाबी उल्लेख करायचे आहेत. दर्शन बांदेकर खूप मोठा खेळाडू आपल्या जिल्ह्यातला, ग्रामीण क्रिकेटमुळेच तो आज IPL सारख्या एका संघामध्ये खेळतोय. कृष्ण सातपुते ज्यांचं वार्षिक उत्पन्न क्रिकेटवरच आहे, ते सुद्धा ग्रामीण क्रिकेटमधूनच वरती गेले आहेत. अनेक खेळाडू आहेत आज समालोचक आहेत. आमचे विवेक परब सर, सागर कदम सर असतील किंवा कुणाल दाते, म्हणजे सगळ्याची नावं घेत नाही मी, कुणाल दाते हे सुद्धा सुरुवातीला ग्रामीण क्रिकेटमधूनच हळूहळू आज ते स्टार प्रवाहावरती समालोचन करतात. मालवणी भाषा बादल चौधरी सर याच ग्राउंडात अशाच मैदानातनं हळूहळू वरती गेले, मोठे झाले. आज त्यांचं नाव म्हणजे आपल्या सिंधुदुर्गातनं एक खेळाडू ग्राउंडवरती खेळला आणि तो IPL सारख्या संघामध्ये मुंबई इंडियन्सचं प्रतिनिधित्व त्याने केलं. त्याचबरोबर बादल चौधरींचं त्या ठिकाणी ऑडिशन झालं. खूप खूप मोठं गोष्ट आहे आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी. आणि ज्या माझ्या मार्गदर्शक पत्रकारांनी जे लिहिलं आहे त्यांनी खरोखरच सुंदर लिहिलं आहे. मात्र वाचायचं असेल त्यात तर एवढं वाचा की आपलं घर, संसार आणि आपलं शिक्षण सांभाळूनच तुम्ही तो क्रिकेट खेळा. मात्र कुठेतरी भरकटत चालले, त्यांचं हेडिंग मला थोडं खटकलं. आज काही समालोचक असे आहेत की त्यांचा उदरनिर्वाह जो आहे तो ह्या 6 महिन्यामध्ये चालतो, बरोबर सर? त्यांना पर डे 1000 रुपये, 1200 रुपये पर डे मिळतात. म्हणजे आठवड्याला त्यांच्या घरामध्ये 3 ते 3.5 रुपये जातात आणि त्याच्यावरून त्यांचं कुटुंब चालू असतं. मी ज्यावेळी आज मी जी सारख्या एका मोठ्या बँडखाली काम करतोय, मात्र मी जेव्हा बेरोजगार होतो, माझ्या हाताला जेव्हा काम नव्हतं, त्यावेळी ह्याच क्रिकेटने, म्हणजे मी समालोचन करायचो, पंच म्हणून काम पाहायचो, ह्याच क्रिकेटने आपल्याला दिवस दाखवले, ह्याच क्रिकेटने आम्हाला नाव दिलं. त्यामुळे अगदी मी त्याच्याशी सहमत आहे. पण
पिढी कुठेतरी भरकटत चालली आहे किंवा वाया जाते, ह्या थोडासा मला आक्षेप वाटला. त्यामुळे मी थोडंसं इथे व्यक्त झालो. मला या ठिकाणी संधी दिला त्याबद्दल मी आपले आभार व्यक्त करतो. सगळ्यांना पुन्हा एकदा धन्यवाद देतो आणि पुन्हा एकदा सगळ्यांना मी आवर्जून सांगतो, कदाचित माझा आवाज यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून ज्यांच्यापर्यंत पोहोचतोय, कृपया आपलं घर, आपला संसार, आपलं आरोग्य आणि आपलं शिक्षण सांभाळून क्रिकेट खेळा. आपण सगळे नक्कीच यशस्वी व्हाल. धन्यवाद. धन्यवाद उमेशजी. निश्चितच उमेशजी आपल्या माध्यमातून या पोस्टला प्रतिसादात्मक प्रत्युत्तर नाही म्हणणार, परंतु त्यालाच साजेशी जी सत्य बाजू किंवा जी बंद लिफाफ्यातील बाजू असेल, जी सर्वांसमोर नाही आहे, ती आपल्या माध्यमातून सामोरी केली जाईल, सर्वांसमोर प्रत्यक्षात उघड केली जाईल अशी आशा व्यक्त करतो. जे व्हायरल झालेले पोस्ट आहे ती एक विरुद्ध नकारात्मक बाजू असेल आपल्या दृष्टीने, त्यांना जी योग्य वाटत असेल त्यांनी मांडली असेल. या स्पर्धेच्या निमित्तानं या लाईव्हच्या माध्यमातून आपण जे व्यक्त झालात ती सत्य बाजू तुमच्याच नाही तर माझ्याही बाबतीत घडलेली ती सत्य घटना आहे. आज विवेक परब म्हणून जी काही ओळख आहे ती याच क्रिकेटने दिली आहे. याच क्रिकेटच्या खेळातून ब्राह्मणदेव परबवाडीसारख्या संघातून मला संधी मिळाली आणि त्यानंतर समालोचन करताना रामेश्वर प्रतिष्ठानच्या माध्यमातून यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून मी सर्वांसमोर पोहोचलो आणि म्हणून आपल्या सर्वांपर्यंत आज इथे उभा आहे. त्यामुळे ही वस्तुस्थिती ग्रामीण क्रिकेटने आम्हाला भरपूर दिलंय आणि माझ्या या मताशी सहमत असलेले इथले सगळेजण असतील आणि इथे उपस्थित असलेले सगळेजण आपला संसार, आपलं घरदार, आपली नोकरी, व्यवसाय, उद्योग सगळं सांभाळून 2 दिवस 3 दिवस किंवा जेव्हा कधी वेळ मिळत असेल त्यावेळी या क्रिकेटची सेवा करत असतील आणि त्यातूनच आपल्या नावाबरोबरच ग्रामीण क्रिकेटला उंचावण्याचं काम करत असतील. धन्यवाद उमेशजी. यानंतर विनंती करतोय सनराईज हळवल क्रिकेट संघाचा प्रतिनिधी आपण या स्पर्धेच्या निमित्तानं व्यक्त होण्यासाठी यावं. संपूर्ण स्पर्धा आपण 3 दिवस अनुभवली. हे 2 मातब्बर संघ आणि यांच्यासोबत दाखल झालेले अजून 8 संघ या स्पर्धेची गरिमा, या स्पर्धेची उंची वाढवण्यात यशस्वी झाले. या मैदानावर आपला सुंदर खेळ साकारला. मी विनंती करतो सनराईज हळवल संघाचे शिवा राणे आपण या स्पर्धेच्या निमित्तानं व्यक्त व्हावं. धन्यवाद. मला काही म्हणजे जास्त असं बोलता येत नाही, पहिलंच मी व्यासपीठावर बोलतो आहे. पण शिरवल प्रीमियर लीग 2024 पर्व दुसरे स्पर्धा अत्यंत खूप चांगली झाली. नियोजनही व्यवस्थित होतं. आम्हाला आमच्या पूर्ण गावातून किंवा इथल्या पंचक्रोशीतून जे खेळाडू आले त्यांना ही स्पर्धा खूप आवडली. अशीच पुढच्या वर्षी आपण ही स्पर्धा भरवा. आम्ही असेच आपल्याला जी काही आमच्याकडून मदत होईल ती नक्कीच करू आणि तुम्हाला शुभेच्छा देतो. धन्यवाद. एक मला आवर्जून सांगायचं आहे, आमचे DK जाधव हे काल रिटायर झाले. एसटीत जवळजवळ तब्बल त्यांनी 37 वर्ष सेवा केली महामंडळाची. तर आमचा जो आज जो चषक आहे प्रथम किंवा द्वितीय दोन्ही हळवल टीमचाच आहे. तर तो आमच्या दोन्ही बक्षिसं आम्ही दोन्ही त्यांनाही समर्पित करतो. त्यांना एक हे देतो रिटायर झाल्याबद्दल दोन्ही संघांच्या संघनायकांकडून. धन्यवाद. स्तुत्य उपक्रम अर्थातच DK काका सेवानिवृत्तीपर पुढील वाटचालीसाठी आपल्याला शुभेच्छा. या मित्रमंडळाच्या वतीने या स्पर्धेच्या निमित्तानं दोनही संघमालक, दोनही संघमालकांच्या प्रतिनिधींचे विशेष आभार व्यक्त करत आपण जास्त वेळ न घेता, जास्त लांबणी न घेता मुख्य बक्षीस वितरणाकडे वळूयात. अर्थातच संपूर्ण स्पर्धेदरम्यान ज्या जमीन मालकांनी मैदानासाठी, खेळपट्टीसाठी आपली बहुमूल्य जागा दिली, या स्पर्धा यशस्वीतेमागे त्यांचे बहुमूल्य हातभार म्हणून त्यांचे विशेष आभार. पाणी पुरवठा ज्यांच्या माध्यमातून या संपूर्ण स्पर्धेसाठी झाला त्यांचेही विशेष आभार. लाईटची व्यवस्था ज्यांच्या घरातून केली गेली आहे, ज्यांच्या मीटरमधून ही लाईट व्यवस्था घेतली गेली आहे त्यांचेही विशेष आभार. सर्व पंच, सर्व समालोचक, श्रीराम मंडप डेकोरेटर्स आणि साऊंड सर्व्हिसेस, त्याचप्रमाणे यूट्यूब लाईव्ह ऑन ट्रेंड यूट्यूब चॅनल यांचे देखील विशेष आभार. ऑन ट्रेंड यूट्यूब चॅनल सगळ्यात आधी पोहोचणारं चॅनल, सगळ्यात उशिरा जाणारं हे संयोजन मनोजी पारकर असतील, नैनेश पारकर असतील, साई पारकर असतील, गौरेश शिरोडकर असतील आणि त्यांच्या साथीने योगेश्वर मोडक असतील, या पंचकडीचे विशेष आभार.
या संपूर्ण स्पर्धेसाठी सन्मान चिन्ह पुरस्कृत केली होती कैलासवासी मारुती शंकर चव्हाण यांच्या स्मरणार्थ श्री संदेश संजय चव्हाण यांच्याकडून त्यांचे विशेष आभार. मालिकावीर, फलंदाज आणि गोलंदाज हे तीनही चषक सन्माननीय उद्योजक प्रणव सावंत यांच्याकडून पुरस्कृत होते, त्यांचेही विशेष आभार. या संपूर्ण स्पर्धेसाठी उगवता तारा चषक केकेच कव्हर ड्राईव्ह के परब आणि गिरीश परब यांच्या माध्यमातून उपलब्ध होता, पुरस्कृत केला गेला होता, त्यांचेही विशेष आभार. मुख्य बक्षीस वितरणाकडे आपण वळतोय. सर्व मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत सन्माननीय SB दळवी साहेबांच्या शुभ हस्ते यावेळी आपण द्वितीय पारितोषिक प्रदान करूयात. विनंती असेल प्रमोद स्पोर्ट्स हळवल क्रिकेट संघ संघमालक आणि संघनायक आपण कृपया व्यासपीठावर यावं, या बक्षिसाचा स्वीकार करावा. द्वितीय पारितोषिक रोख रुपये 10,000 पुरस्कृत सन्माननीय ॲडव्होकेट संतोषजी दळवी साहेब व उपविजेता चषक सन्माननीय उद्योजक प्रसादजी हुले साहेब यांच्याकडून पुरस्कृत. मी विनंती करतोय सन्माननीय ॲडव्होकेट SB दळवी साहेबांना आपल्या शुभ हस्ते सर्व मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत यावेळी द्वितीय पारितोषिक रोख रुपये 10,000 व उपविजेता चषक यावेळी प्रदान केला जाईल. सर्व खेळाडूंना विनंती असेल आपण खाली बसायचं आहे, डोपरांवर खाली बसा. आमचे मान्यवर फोटोमध्ये यायला हवेत. विनंती असेल सर, एक विनंती आहे, चषक डायसवर ठेवा, चषक डायसवर ठेवा आणि सगळ्या खेळाडूंनी खाली बसा. विनंती आहे. खेळाडूंना विनंती असेल प्रमोद स्पोर्ट्स हळवळ आपण डोपरावर कृपया खाली बसा, डोपरावर खाली बसा. आमच्या मान्यवर फोटोमध्ये येऊ द्यात. डोपरावर खाली बसा. विनंती असेल आपला ग्रुप फोटो देखील काढण्यात येईल. सर्व मान्यवरांच्या शुभ उपस्थितीमध्ये पारितोषिक वितरण कक्षामधून SB दळवी साहेबांच्या वतीनं रोख रुपये 10,000 पुरस्कृत व आकर्षक उपविजेता चषक प्रसादजी हुले साहेब उद्योजक यांच्याकडून पुरस्कृत. उपविजेता चषक मानकरी ठरतोय प्रमोद स्पोर्ट्स हळवल क्रिकेट संघ. संघमालक दीपक राऊळ यांच्या मालकी तत्वातील हा खेळाडू. संघनायक प्रशांत गावडे यांच्या कर्णधार पदाखाली खेळलेला हा संघ. अर्थातच या संपूर्ण संघाने नेत्रदीपक कामगिरी करत शिरवल प्रीमियर लीग 2024 पर्व दुसरेच उपविजेते पदक पटकावलंय. अर्थातच पंचक्रोशी प्रीमियर लीग 2024च्या तिसऱ्या पर्वातील उपविजेता संघ प्रमोद स्पोर्ट्स हळवल क्रिकेट संघ. त्यानंतर मी विनंती करतोय प्रथम पारितोषिक रोख रुपये 15,000 सन्माननीय श्री संजय चव्हाण पुरस्कृत आणि विजेता चषक एम्पायर ग्रुप कणकवली यांच्याकडून पुरस्कृत. मी विनंती करतोय विजेता संघ सनराइज हळवल क्रिकेट संघ संघमालक कर्णधार सर्व खेळाडू आपण खेळाडू हे व्यासपीठाच्या समोर उभे राहतील. थोडे खेळाडू आमच्या मान्यवरांच्या समोर डोपरांवर बसतील. सन्माननीय SB दळवी साहेबांच्या शुभ हस्ते सर्व मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत यावेळी हे बक्षीस प्रदान केले जाते. सनराइज हळवल क्रिकेट संघाच्या सर्व खेळाडूंना विनंती आपण डोपरावर कृपया बसायचंय. सनराइज हळवल खेळाडूंना विनंती आपण डोपरावर कृपया बसा. आमचे मान्यवर फ्रेम मध्ये यायला हवेत. विनंती असेल डोपरावर बसा. भालचंद्र स्पोर्ट्स क्रिकेट संघ शिरवल श्री प्रशांत गावडे वकील श्री भरत गावकर आयोजित शिरवल प्रीमियर लीग 2024 महाअंतिम विजेता संघ सनराइज हळवल क्रिकेट संघ. संघमालक DK जाधव, संघमालक अनिल राणे यांच्या मालकी तत्वातील संघ. आयकॉन खेळाडू कर्णधार खेळाडू दीपक ठाकूर यांचा हा मातब्बर संघ. पर्व दुसरे SPL अर्थात शिरवल प्रीमियर लीग 2024 चा महाअंतिम विजेता संघ. या पुढील स्पर्धा आपल्या भेटीसाठी येऊ पुढच्या वर्षी आणखी जोशात आणखी दिमाखात तब्बल 10 गावांचा समावेश असणारी दशक्रोशी प्रीमियर लीग घेऊन पुष्प तिसरे पर्व तिसरे. सर्व मान्यवरांचे आभार.
सर्व बक्षीस दात्यांचे आभार, प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या ज्या सर्वांचे हातभार या स्पर्धा यशस्वीते मागे त्या सर्वांचे आभार, विजेत्यांचे अभिनंदन, वैयक्तिक बक्षीस वितरणाच्या वेळी ज्या सर्व खेळाडूंनी सुरेख कामगिरी केली त्यांचे विशेष आभार व्यक्त करत आमचे प्रमुख आयोजक संदीप चव्हाण, कृष्णा चव्हाण, प्रशांत गावडे, आमचे सर्व वकील मित्र ज्या सर्वांनी देणगी स्वरूपात आम्हाला मदत केली आहे, या गावातील प्रतिष्ठित नागरिक या सर्वांचे मनपूर्वक आभार व्यक्त करत या संपूर्ण स्पर्धेच्या निमित्तानं निवेदन, सूत्रसंचालन आणि समालोचन करण्याची संधी गेल्या वर्षी आणि यावर्षी दोनही वर्षांमध्ये दिल्याबद्दल मित्रमंडळाचे विशेष आभार व्यक्त करत पुन्हा भेटूया पुढच्या तिसऱ्या पर्वात SPL 2025 मध्ये. तोपर्यंत तुम्हा सर्वांचा निरोप घेऊयात. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय मराठा, जय मालवणी, जय मालवणी, जय थ मालवणी.